एवढ्या खराब असलेल्या रूमाला मी अशापासून असं कसं काय केलं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर तुमचा आज पण चालला होता आपल्या दुसऱ्या मळ्यात म्हणजे भीमदऱ्यात. क्या हुई? तर फायनली भीमदऱ्यात डबा घेऊन पोहोचून गेलो. मग काय भीमदऱ्यात रूम मध्ये जाऊन बघितलं तर रूम एकदम अस्वच्छ दिसत होता. मग काय हर्षद चव्हाण डायरेक्ट आयडिया आली भो. तर जयशंकर मित्रांनो, आपल्या इकडच्या रूम मधून सर्व गाण तिकडच्या रूम मध्ये ठेवायची होती, कारण की तिकडचा रूम तर एकदम मोकळा आहे. तुम्हाला दाखवतो नंतरून. आपला मोबाईल एके जागेवर ठेवून दिला आणि रूम स्वच्छ करायचं चालू करून दिलं भो. आपला मोबाईल मध्येच बंद पडून गेला होता. मग काय चालू करून दिलं मोबाईल आणि गाणं आवरायचं पण चालू करून दिलं. आणि आपला मोबाईल मध्येच बंद पडून जात होता, कारण की आपल्या मोबाईलला थोडंसं लिमिट लावलंय म्हणून. मग काय मस्तपैकी खाट वगैरे आणून घेतली, प्लाउड वगैरे ठेवून घेतला आणि स्पंज आणून त्याच्यावर मस्त हर्षदच्या वेळेने झोपून घेतलं. तिकडचा रूम तर स्वच्छ होऊन गेला. मग काय हा खाली रूम तर स्वच्छ करायचं बाकी राहिला होता अजून. या रूम मध्ये पण एका जागेवर मोबाईल ठेवून दिला आणि डायरेक्ट सुरुवात करून दिली झाडण्यापासून. वाकून झाडण्याची मला काही जास्त सवय नव्हती, म्हणून मी डायरेक्ट बसून बसून झाडायला लागून गेलो होतो भो. भगवान क्या जुलूम है, सारा काम करूं मैं. आणि कुणाला जर माझ्यासारखं स्वच्छ रूम करता येत नसेल तर मी काय करू. फायनली आपले दोघं रूम तर एकदम क्वालिटी स्वच्छ झाले, ते बघा तुम्ही. आणि एवढे स्वच्छ रूम पाहून हर्षद चव्हाण तर एकदम खुश होऊन गेला होता भाऊ. आणि असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.